जय श्रीकृष्ण दोस्तों. आज आपण 12वा श्लोक पाहत आहोत. कांक्षन्तः कर्मणा सिद्धी यजन्तम् इह देवता क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. मनुष्याला नवीन कर्म करण्याचा अधिकार मिळाला आहे. कर्म केल्यानेच सिद्धी प्राप्त होते असे प्रत्यक्ष पाहण्यात येते. या कारणाने मनुष्याच्या अंतःकरणात ही गोष्ट दृढतेने ठसली आहे की कर्म केल्याशिवाय कोणत्याही वस्तू मिळत नाही. ते असे समजतात की सांसारिक पदार्थाप्रमाणे भगवंताची प्राप्ती देखील कर्म केल्यानेच होते. नाशवान पदार्थाच्या कामनेमुळे त्याची दृष्टी ही वास्तविकतेकडे जातच नाही की सांसारिक वस्तू कर्मजन्य आहेत आणि एकदेशी आहेत. आपल्याला नित्य प्राप्त नाहीत. आपल्यापासून वेगवेगळे आहेत आणि परिवर्तनशील आहेत. म्हणून त्यांच्या प्राप्तीसाठी कर्म करणे आवश्यक आहे. परंतु भगवान कर्मजन्य नाहीत, सर्वत्र परिपूर्ण आहेत, आपल्याला नित्य प्राप्त आहेत, आपल्यापासून वेगवेगळे नाहीत आणि अपरिवर्तनशील आहेत. म्हणून भगवतप्राप्तीमध्ये सांसारिक वस्तूच्या प्राप्तीचा नियम लागू पडत नाही. भगवतप्राप्ती केवळ उत्कट अभिलाषेने प्राप्त होते. उत्कट अभिलाषा जागृत न होण्याचे खास कारण सांसारिक भोगांची कामनाच आहे. भगवान पित्या समान आहेत आणि देवता दुकानदारासारखा आहे. जर दुकानदाराने वस्तू दिली तर त्याला पैसे घेण्याचा अधिकार राहत नाही. वस्तू दिली नाही तर त्याला पैसे घेण्याचा अधिकार राहत नाही. परंतु पित्याला पैसे घेण्याचा अधिकार आहे, परंतु वस्तू देण्याचा अधिकार आहे. बालकाला पित्यापासून कोणतीही वस्तू घेण्यासाठी काही मूल्य द्यावे लागत नाही, परंतु दुकानदारापासून वस्तू घेण्यासाठी मूल्य द्यावे लागते. त्याचप्रमाणे भगवंतापासून काही मिळवण्यासाठी कोणतेही मूल्य देण्याची जरुरी नाही, परंतु देवाकडून काही मिळण्यासाठी विधीपूर्वक कर्म करावे लागतात. दुकानदाराकडून बालक काड्याची पेटी, चाकू इत्यादी हानिकारक पदार्थ पैसे देऊन विकत घेऊ शकतो, परंतु त्याने पित्याला अशा हानिकारक वस्तू मागितल्या तर ते त्याला देणार नाहीत आणि पैसेही घेऊ शकतील. ते पिता तीच वस्तू देतात ज्यामुळे बालकाचे हित होईल. त्याच प्रकारे देवता लोक आपल्याला उपासकांना त्यांच्या हित अहिताचा विचार न करताच त्यांच्या इच्छित वस्तू देतात. परंतु परमपिता भगवान आपल्या भक्तांना आपल्या इच्छेने त्याच वस्तू देतात ज्यामध्ये त्यांचे परमहित असेल. असे असतानासुद्धा नाशवान पदार्थांची आसक्ती, ममता आणि कामना असल्याने अल्पबुद्धी मनुष्य भगवंताच्या महासत्तेला, सहृदयतेला जाणत नाही. म्हणून ते अज्ञानाने देवतांची उपासना करतात. क्षिप्रम हि मनुष्ये लोके सिद्धिर्भवति कर्मजा. हा मनुष्यलोक कर्मभूमी आहे. कर्मानुबंधिनी मनुष्यलोके, याशिवाय दुसरे लोक भोगभूमी आहेत. मनुष्यलोकसुद्धा नवीन कर्म करण्याचा अधिकार मनुष्यालाच आहे आणि पशु पक्षी इत्यादींना नाही. मनुष्य शरीरात केलेल्या कर्माचे फलच इहलोकात आणि परलोकात भोगले जाते. मनुष्यलोकात कर्माची आसक्ती असणारे माणसे कर्मसंगीषु जायते. कर्माच्या आसक्तीमुळे ती कर्मजन्य सिद्धीवरच लुप्त होतात. कर्माने जी सिद्धी प्राप्त होते ती जर शीघ्र मिळाली असली तरी ती सदा राहणारी नसते. जर कर्माचाच आदी अंत होतो तर त्यापासून मिळणारी सिद्धी सदा कशी राहू शकते. म्हणून नाशवान
कर्माचे फलसुद्धा नाशवानच असते. परंतु कामना असणाऱ्यांच्या मनुष्याची दृष्टी शीघ्र मिळण्यावर फलावर तर जाते, परंतु त्याच्या नाशाकडे जात नाही. विधीपूर्वक सांगोपांग केलेल्या कर्माचे फल देवताकडून शीघ्र मिळत असते. म्हणून देवतांनाच शरण जातात आणि त्यांचीच आराधना करतात. कर्मजन्य फलाची इच्छा असल्याने ते कर्मबंधन मुक्त होत नाहीत आणि परिणामी वारंवार जन्मात मरत राहतात. जी सिद्धी वास्तविक आहे ती कर्मजन्य नाही. वास्तविक सिद्धी भगवतप्राप्ती आहे. भगवतप्राप्तीचे साधन कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोगसुद्धा कर्मजन्य नाहीत. योगाची सिद्धी कर्माद्वारा होत नाही, तर कर्माच्या संबंध विच्छेदन होते. अशा प्रकारे 12व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.